अजित पवारांच्या विमानाचा अपघात होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। हा व्हिडिओ नेमका काय ते पाहूयात। सकाळी 8:10 अजित पवारांच्या विमानानं टेक ऑफ केलेलं होतं आणि त्यानंतर या प्रवासादरम्यानचा व्हिडिओ आहे। म्हणजे अजित पवार यांचा अपघात होण्यापूर्वीच्या, अजित पवार यांचा मृत्यू होण्यापूर्वीच्या अवघ्या काही मिनिटं आधीचा हा व्हिडिओ आहे। हेच विमान आहे ज्यात अजित पवार स्वार होते आणि इथूनच काही मिनिटांनी अजित पवारांच्या या विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला। दादांचं पार्थिव रुग्णालयातून थोड्याच वेळात बाहेर आणणार आहे। विद्या प्रतिष्ठान मैदानात हे पार्थिव ठेवलं जाईल। अंत्यदर्शनासाठी पार्थिव मैदानात ठेवलं जाणार आहे। मैदानात नागरिकांची अलोट गर्दी उसळलेली आहे। शववाहिका देखील सजवण्यात आलेली आहे शासकीय इतमामात, शासकीय प्रोटोकॉलनुसार। अजित पवार यांना उद्या अखेरचा निरोप दिला जाणार आहे, पण त्यापूर्वी अजित पवार यांचं पार्थिव आता अंत्यदर्शनासाठी आणलं जाणार आहे आणि त्यासाठी शववाहिका तयार करण्यात आली आहे। अजित पवारांचं मोकळं ढाकळं बोलणं, बेधडक बोलणं आणि आपुलकीनं प्रत्येकाची चौकशी करणं, विचारपूस करणं, सुखदुःखाच्या प्रसंगात प्रत्येकाला धावून जाणं आणि इतकंच नाही तर कधीही कुठलाही कार्यकर्ता किंवा कुठल्याही पक्षाचा व्यक्ती ज्याला अजित पवार ओळखत असतील किंवा त्यांना तो चेहऱ्याने तरी माहीत आहे, त्याची जातीनं अजित पवार विचारपूस करायचे। त्यामुळे प्रत्येकाच्या मनात अजित पवारांनी स्थान मिळवलं, मग तो कुठलाही पक्षातला असो। मुंबईहून बारामतीला जात असताना विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झाला। त्यांच्यासोबत विमानाचे पायलट, एअर होस्टेस आणि बॉडीगार्डचाही मृत्यू झाला। एखाद्या राजकीय नेत्याच्या विमान अपघाताची पहिली वेळ नाहीये। याआधी सुद्धा विमान अपघातात अनेक राजकीय नेत्यांचा मृत्यू झालाय। पाहूयात या संदर्भातला एक रिपोर्ट। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मृत्यूनं देशभरात शोककळा पसरली आहे। विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झालाय। उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानात अंत्यसंस्काराची तयारी करण्यात येते। सर्वसामान्यांचा नेता, राजकारणातला दादा अजित पवारांचं पार्थिव आता या शववाहिनीतून नेलं जाणार आहे। अजित पवारांच्या वागण्या बोलण्यात एक रुबाब कायम असायचा, त्यामुळे अजित पवारांचा एक दरारा सुद्धा असायचा, पण तितक्याच हळव्या मनाचा हा नेता होता। आपल्या लाडक्या नेत्याला निरोप देताना प्रत्येकाचा कंठ दाटून आलाय, प्रत्येकाचे डोळे पाणावले आहेत, डोळ्यांच्या कडा पाण्याने टपटपलेल्या आहेत। त्यामुळे अजूनही विश्वास बसत नाहीये की अगदी कालपर्यंत, आज पहाटेपर्यंत आपल्यात असणारे अजितदादा आज आपल्यात नाही आहेत आणि यापुढे कधीच नसणार। त्यामुळे हे वास्तव अनेकांना पचनी पडत नाहीये। हे स्वीकारणं सुद्धा खूप कठीण जात आहे, कारण अजित पवार यांचा कामाचा धडाका अतिशय जबरदस्त असायचा आणि आता आज सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी 4 ते 5 सभा अजित पवार घेणार होते आणि त्यासाठी भल्या पहाटे त्यांचा दिवस सुरू झाला आणि पहाटेच 8च्या सुमारास त्यांच्या विमानानं मुंबईतून टेक ऑफ केलेलं होतं आणि आता परत एकदा बारामतीत पोहोचल्यानंतर पुढे नेमकं काय काय करायचं आहे याची सगळी यादी आणि त्यांच्या कार्यक्रमाची रूपरेषाही तयार होती। त्यामुळे स्वस्थ बसणारा हा नेता नव्हता। सगळ्यांचे लाडके दादा आता काळाच्या उदरात गडप होत आहेत। अजित पवारांचं पार्थिव आता नेलं जात आहे। बारामतीमध्ये अजित पवारांचं विमान क्रॅश झालं, ज्यामध्ये त्यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झालाय। काही वेळापूर्वी शरद पवार यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या।
विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाकडे आता अजित पवारांचं पार्थिव नेलं जात आहे आणि तिथे कार्यकर्त्यांना अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव ठेवलं जाईल। अलोट जनसागर तिथे उसळलेला आहे। मोठ्या संख्येनं राज्यभरातून अजित पवारांवर प्रेम करणारे दाखल झालेत। काही वेळासाठी तिथे अंत्यदर्शन घेता येणार आहे कार्यकर्त्यांना आणि अन्य लोकांना। या शववाहिनीतून अजित पवारांचं पार्थिव आता नेलं जात आहे विद्याप्रतिष्ठान मैदानाकडे। अजित पवारांवर प्रेम करणाऱ्यांचा आक्रोश आपल्या कानावर येतोय। दुःखाचं वर्णन करावं असं या दुःखाला शब्द नाहीयेत, त्याला अंत नाहीये। अनेकांना शब्द फुटत नाहीये, कानावर येतोय तो फक्त आक्रोश आणि प्रत्येकाच्या ओठावर नाव एकच, ते म्हणजे अजितदादा। नावात दादा असलं, राजकारणात दबदबा असला, वागण्यात रुबाब असला आणि बोलण्यात दरारा जरी असला तरी अत्यंत हळव्या मनाचा हा नेता होता, जो प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी व्हायचा, प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घ्यायचा, प्रत्येकाच्या संकटकाळी धावून जायचा, प्रत्येकाचे प्रश्न समजून घ्यायचा आणि बऱ्याचदा त्यावर मार्गही काढायचा। त्यामुळे एक मोठा आधार होता प्रत्येकाला अजितदारांचा। त्यामुळे हक्कानं कुठलाही कार्यकर्ता अजित पवारांना भेटायला यायचा, त्यांच्यासमोर प्रश्न मांडायचा। त्यामुळे हाच हक्काचा माणूस आज आपल्यात नाही आहे, त्यामुळे पोरकं झाल्याची भावना आज कार्यकर्त्यांमध्ये आहे। काही वेळापूर्वी शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यांचा कंठ दाटून आला होता, डोळ्यातून अश्रू ओघळत होते। पण हा निव्वळ अपघात आहे, यात राजकारण आणू नका असं म्हणत महाराष्ट्र एका सक्षम नेतृत्वाला मुकलाय, या भावना शरद पवारांनी व्यक्त केलाय। शरद पवार आज किती दुःखी असतील याची कल्पनाही करवत नाही, कारण अगदी अजित पवारांना लहानाचं मोठं होताना शरद पवारांनी बघितलेलं आहे। अजित पवारांच्या वडिलांचं अकाली निधन झालं होतं, त्यानंतर शरद पवारांच्या सावलीतच अजित पवार लहानाचे मोठे झाले, शरद पवारांच्या तालमीत ते वाढले आणि शरद पवारांचं बोट धरतच महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा प्रवेश झाला। पवार कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। मन हेलावून टाकणारी अजित पवारांची ही अकाली एक्झिट आहे। अजित पवारांचा हस्तानाचा फोटो हा काही नवीन नाही आहे, पण त्यावरचा हार मात्र मनाला वेदना देणारा आहे। अजित पवारांना असा निरोप द्यावा लागेल याची कोणी कल्पनाही केली नसेल, पण आजची सकाळ ही अतिशय दुर्दैवी ठरली आणि धक्का देणारी ठरली। अजित पवारांच्या निधनानं सगळा महाराष्ट्र हेलावलाय। दृश्यांमध्ये प्रफुल्ल पटेल दिसत आहेत, युगेंद्र पवार आहेत, पार्थ पवार आहेत, सुप्रिया सुळे आहेत। अजित पवारांचं पार्थिव आता विद्याप्रतिष्ठान मैदानाकडे नेलं जात आहे। तिथे काहींना अंत्यदर्शन घेता येईल। आताही अजित पवारांचा तिथे हस्तानाचा एक फोटो ठेवण्यात आलाय। कायम एक स्मिता असे अजित पवारांच्या चेहऱ्यावर असायचं, एक कठोरपणा सुद्धा त्यांच्या चेहऱ्याचा भाव असायचा, पण त्यातही एक हास्य मात्र ते चेहऱ्यावर कायम ठेवायचे। जे पोटात आहे ते ओठात असणारा हा एक नेता महाराष्ट्राने गमावलाय। प्रमोद महाजन असतील, विलासराव देशमुख असतील, आर आबा असतील आणि गोपीनाथराव मुंडे असतील, अशा दिलखुलास नेत्यांच्या आणि वक्त्यांच्या पंक्तीमध्ये दुर्दैवानं आपल्याला आता अजित पवारांना बघावं लागेल, कारण या सर्व नेत्यांची अकाली एक्झिट झालेली होती। असाच धक्का या सगळ्या नेत्यांच्या जाण्यानं बसलेला होता।
आणि त्याच पंक्तीत आज अजित पवार जाऊन बसले. महाराष्ट्राला उमद्या नेतृत्वाच्या अकाली जाण्याचा शाप आहे की काय असं वाटावं अशी स्थिती आणि अशा काही एक्झिट महाराष्ट्रानं गेल्या काही वर्षात बघितल्यात. ग्रामीण भागाशी आणि सामान्य जनतेशी अजित पवारांची नाळ कायम जोडलेली असायची आणि विकासाचं व्हिजन अजित पवारांकडे असायचं. कुठलेही नागरी प्रश्न असतील तर त्यात सुद्धा एवढं मोठं मंत्रिपद असून सुद्धा स्वतः जातीनं अजित पवार तिथे हजर असायचे. प्रश्न नेमका काय तो घटनास्थळी बघून तिथे स्वतः जातीनं हजर राहत जाणून घ्यायचे आणि मग त्यावर तोडगा देखील सुचवायचे. काही अडचणी असतील, कागदोपत्री काही प्रक्रिया असेल तर ती स्वतः वेगानं राबवण्यासाठी देखील अजित पवार कटिबद्ध असायचे. अनेक प्रश्न, अनेक विकास कामं अजित पवारांमुळे मार्गी लागायची. त्यामुळे काही वेळापूर्वी जेव्हा आपल्या प्रतिनिधींनी काही कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला आणि त्यांच्या भावना जाणून घेतल्या तेव्हा सुद्धा अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांनी त्या गावासाठी केलेली कामं आणि त्याचा झालेला फायदा कार्यकर्त्यांनी सांगितला. त्यामुळे विकास कामांवरून एखादा नेता आठवावा यापेक्षा सौभाग्याची त्या नेत्यासाठी काय गोष्ट असणार. दोन्ही साईडला ह्युमन चेन तयार करा, एकमेकाचे हात धरा, जास्त मोकळे. काही मिनिटात, काही क्षणात आपण भेटणार आहोत, प्रत्येकाचं दर्शन होणार आहे. काही करू नका प्लीज, सहकार्य करा, एकमेकांचे हात धरून ह्युमन चेन तयार करा या ठिकाणी या रस्त्याला. अजित पवार कधी सत्तेत होते, कधी सत्तेत नव्हते, पण सत्तेत जेव्हा अजित पवार नसतील तेव्हा सुद्धा त्यांच्या कार्यालयात मात्र प्रचंड गर्दी असायची आणि गजबजाट मात्र कायम असायचा. कारण अजित पवार सत्तेत असो नसो पण दादांच्या कानावर एखादी समस्या आपण घातली तर ती सुटणार हा विश्वास त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला असायचा. सगळ्यांना भेट घ्यायची आहे आणि त्यानंतर दादांचं मंत्रालयातलं ऑफिस देखील कायम गजबजलेलं असायचं आणि अजित पवार सुद्धा वेळ काळ न बघता प्रत्येकाला वेळ द्यायचे, प्रत्येकाचा प्रश्न समजून घ्यायचे आणि त्यावर तोडगा देखील सुचवायचा. या साइडने रांग लागणार आहे, येणार आहे. इतकंच नाही तर कुठेही अजित पवार गेले की प्रत्येकाला त्यांना भेटायची ओढ असायची. इतकंच नाही तर अनेकांची कामं अडचणी असायचे, प्रत्येकाच्या हातात निवेदन असायचं, पण स्वतः अजित पवार प्रत्येकाच्या हातातलं निवेदन स्वीकारायचे आणि इतकंच नाही तर त्या निवेदनांवर ऍक्ट सुद्धा करायचे. तुम्ही समोरासमोर आला तर सफोकेशन होईल. त्यामुळेच पक्ष, भूमिका, विचारधारा या पलीकडे सुद्धा अजित पवारांवर प्रेम करणारा एक मोठा वर्ग या महाराष्ट्रात आहे. बंद आहे मग. त्यांचे राजकीय विरोधक असतील, प्रतिस्पर्धी असतील, असे सर्वजण त्यांच्या अकाली एक्झिटमुळे हळहळले आहेत. वरून सांगितलं लाईन इकडून. त्यामुळे अजित पवारांची कामाची स्टाईल ही वाखाणण्याजोगी होती आणि त्याबद्दलचे अनेक किस्से सुद्धा त्यांच्या जवळचे असतील किंवा त्यांचे सहकारी, नेते, कार्यकर्ते यांच्याकडे अनेक किस्से आहेत असे सांगण्यासाठी. इकडनं आत येणार, इकडून बाहेर जायला आउट करावं लागेल. उगदा पहाटे 5:30, 6, 6:15 वाजताच ते कामाच्या ठिकाणी पोहोचायचे. एखादा प्रश्न असेल, विकास काम असेल तिथे पोहोचायचे आणि त्याच्या आधी उपस्थित राहावं लागायचं अधिकाऱ्यांना. आणि दादांचा दरारा इतका असायचा की अधिकाऱ्यांना सुद्धा तिथे हजर राहावं लागायचं. आणि इतकंच नाही तर दादा येणार म्हटल्यावर आदल्या दिवशीपासूनच प्रश्न नेमका काय आहे, काम नेमकं काय आहे, त्यातल्या अडचणी काय याचा सगळा अभ्यास अधिकाऱ्यांना करावा लागायचा. कारण दादा कधी कुठला प्रश्न विचारतील, कुठल्या गोष्टीवर बोट ठेवतील याचा काहीही भरोसा नसायचा. आणि दादाला प्रशासनातले बारकावे अतिशय काटेकोरपणे माहिती होते, नियम माहिती होते, कायदे माहिती होते, वेगवेगळे नॉर्म्स माहिती होते. त्यामुळे अधिकाऱ्यांना अतिशय जबाबदारीनं दादांना माहिती द्यावी लागायची आणि त्या गोष्टीमुळेच अधिकाऱ्यांमध्ये एक दरारा, धाक दादांचा तयार झाला होता. त्याला कारणीभूत होता तो म्हणजे दादांचा कामाचा आवाका आणि सपाटा. थोडा हा रस्ता मोकळा करा. वरून जे स्टेप्स आहेत
पोलिसांनी इकडे लक्ष द्या, थोडस आजूबाजूला दाबून घ्या, मोकळा करा रस्ता. अजित पवार हे जनतेशी घट्ट नातं असलेलं आणि तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. या शब्दात पंतप्रधान मोदींनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. प्रशासकीय बाबीची अजितदारांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचं अकाली निधन अत्यंत धक्कादायक आणि दुःखद आहे असं म्हणत पंतप्रधान मोदींनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. आणि इतक्या सगळ्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये लेट लतिफी आणि दफ्तर दिरंगाई ही अजित पवारांना अजिबात मान्य नव्हती आणि त्याबद्दल ते उघडपणे बिनधास्त बोलायचे. इतकंच नाही तर अधिकाऱ्यांना कित्येक वेळा फोन करून झाडायचे सुद्धा. एखाद्या कामाला मंजुरी दिली आहे आणि केवळ लालफितशाहीमध्ये किंवा कागदी घोडे नाचवण्यात ते काम जर अडलं तर अजित पवार त्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलंच म्हणून समजा. अशा पद्धतीची कामाची स्टाईल होती अजित पवारांची आणि ज्याचं कौतुक त्यांच्या समर्थकांसह विरोधकांनी सुद्धा कायम केलेलं आहे. बऱ्याचदा मिश्किल टिप्पण्या सुद्धा अजित पवार करायचे. काही दिवसाआधी एका भाषणात अजित पवार नासा आणि इस्रोमध्ये विद्यार्थ्यांना आपल्या काही योजनांमुळे कसा फायदा होतोय हे सांगत होते आणि तेवढ्यात कोणीतरी कुठल्या कार्यकर्त्यानं त्यांना मोकाट जनावरांच्या एका प्रश्नाची चिठ्ठी आणून दिली आणि त्यावर सुद्धा अजित पवार यांनी जी मिश्किल टिप्पणी केली त्यामुळे एकच हशा त्या सभागृहामध्ये पिकला होता. पण याच्यातला मुद्दा असा आहे की इतके हक्काचे अजित पवार प्रत्येक कार्यकर्त्याला वाटायचे की आपल्या गावातली अगदी छोट्यातली छोटी समस्या सुद्धा. वास्तविक अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते, अर्थमंत्री होते आणि अशा वेळी मोकाट जनावरांचा अगदी छोटासा प्रश्न असेल पण त्याची सुद्धा चिठ्ठी उपमुख्यमंत्री अजित पवारांना कार्यकर्त्यांनी दिली. कुठलाही प्रश्न सांगू द्या तो अजित पवारांपर्यंत आपण पोहोचवला की तो सुटणार हा विश्वास प्रत्येकाला होता आणि इतक्या हक्कानं अजित पवारांपर्यंत कार्यकर्ते पोहोचायचे, त्यांच्याशी बोलायचे आणि त्यांच्यासमोर आपले प्रश्न मांडायचे आणि सहज अजित पवारांपर्यंत कोणीही जाऊ शकायचं. त्याच्यामुळे खूपदा अजित पवारांचे वेगवेगळे व्हिडिओ व्हायरल होत व्हायचे. कुठला कार्यकर्ता त्यांना काहीतरी विचारतोय आणि त्याला काहीतरी मिश्किल उत्तर अजित पवारांनी दिलंय पण यामध्ये कधीही कुठेही त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याचा अनादर कधी केला नाही. टिंगलटवाळी जरूर केली, मिश्किल टिप्पणी केली, त्यानंतर हशा पिकला, विनोद केला, उपहास केला पण कधी कुठला कार्यकर्ता अपमानित होणार नाही याची काळजी मात्र त्यांनी कायम घेतली. कार्यकर्त्यांचा स्वाभिमान कायम अजित पवारांनी जपला. त्यामुळे कार्यकर्ता सुद्धा प्राणपणानं अजित पवारांवर प्रेम करतो आणि तेच प्रेम या रूपानं आज दिसतंय. कार्यकर्त्यांची आणि अजित पवारांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या आज आपण बघितली तर ही दृश्य पुरेशी आहेत, बोलकी आहेत. गाडीला पत्र फॉलो करतो.